नमस्कार मंडळी, मी सुरेखा. स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी बनवणार एक चटपटीत असा हेल्दी चाटचा प्रकार. त्याच्यासाठी बघा मी इकडे काही साहित्य घेतले. त्यासाठी चणे घेतले उकडलेले, स्वीट कॉर्न उकडलेले आणि हिरवे मूग घेतले. आणि हे तिन्ही पण असं थोडंसं मीठ घालून उकडून घ्यायचं आपल्याला. आणि हिरवे मूग आपल्याला जास्त उकडायचे नाही, हलकेसेच उकडून घ्यायचे. आणि कोथिंबीर घेतली बारीक चिरलेली आणि हिरवी मिरची घेतली एकदम बारीक करून. असं हे तिन्ही आपल्याला एकत्र करून मिक्स करून घ्यायचं. एकजीव झालं पाहिजे ते छानसं असं. त्याच्यानंतर इकडे मी कांदा घेतलाय बारीक चिरलेला, एक टोमॅटो घेतलाय आणि कोबी घेतलाय. कोबी ऐवजी तुम्ही बारीक चिरून काकडी पण घालू शकता किंवा कोबी आणि काकडी दोन्ही पण मिक्स करून घालू शकता तुम्ही. ते पण छान लागतं चवीला. आता इथं मी एक वाटी चनाचूर घेतलाय. ते घालून झाल्यानंतर आपल्याला इकडे काळी मिरी पावडर घालायची आहे बघा. काळी मिरी पावडर घातल्यानंतर चाट मसाला घातलाय मी. आणि तुमचं चाटचं किती प्रमाण आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाले ठरवायचे असतात. लिंबूचा रस घातलाय मी, अर्धा लिंबूचा रस आहे तो. नंतर एक मूठ भरून मी शेजवान स्टिक असते ती घातली. ती ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. त्याच्यानंतर इथे मी एक अर्धा चमचा ऑरेगनो घातले, त्यानी एक वेगळी चव येते. आणि तुम्ही हिरव्या मिरची ऐवजी चिली फ्लेक्स घातलं तरी चालते. आता चाट आपला एकदम तयार झालाय. तर मी आता प्लेट मध्ये काढून घेते. आणि हे खायला एकदम चटपटीत लागतो चाटचा प्रकार आणि मुलं तर एकदम आवडीने खातील असा हा चाटचा प्रकार आहे आणि पौष्टिक पण आहे. त्याच्यानंतर मी वरून थोडं गार्निशिंग साठी शेजवान स्टिक घालते आणि थोडे स्वीट कॉर्न. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा.